जय बजरंग पादीरपाडा या संघाला ते म्हणजे फलंदाजीसाठी. तिसऱ्या मॅचला इथून होईल सुरुवात. एका बाजूला आंबेशिव संघ आहे, दुसऱ्या बाजूला पादीरपाडा संघ आहे. दोन्ही संघांना देऊयात विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघ इथून आपण पाहतोय. पुन्हा एकदा या सामन्याला होईल सुरुवात. तिसरा सामना आजच्या दिवसातला. एका बाजूला पादीरपाडा, दुसऱ्या बाजूला आंबेशिव. स्ट्राईक एंड वरती फलंदाज राज पाहतोय आणि पहिल्याच बॉल मध्ये ऑन साइडला फटका सजवलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. बीसीसी गोरेगाव संघाचा कर्णधार आपण कुठे असाल तर कमिटीशी संपर्क करायचा आहे. बीसीसी गोरेगाव संघाचा कर्णधार राज आपण कुठे असाल तर लगेचच कमिटीशी संपर्क करा. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला साहिल तर दुसऱ्या बाजूला राज. सध्याच्या स्थितीला स्ट्राईक एंड वरती राज हा फलंदाज आणि गोलंदाजाचा विचार केला सूरज गोलंदाजी मार्क वरती आहे. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजीसाठी मारा करत असताना पाहायला मिळत आहेत. सन्माननीय सरफराज शेख साहेब यांचं देखील या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी 4 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांना पाण्याची पूर्तता केली आहे. जल है तो कल है. त्यामुळे त्या साहेबांचं देखील या स्पर्धेमार्फत करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेस चालू असलेला सामना आलेल्या प्रेक्षकांसाठी त्याचबरोबर ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सर्वांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना. एका बाजूला पादीरपाडा तर दुसऱ्या बाजूला संघ आंबेशिव. नाणेफेकी जिंकली आंबेशिव संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना पहिल्या षटकाच्या सुरुवातीला 2 चेंडूवरती राज सारख्या फलंदाजाने ठोकल्यात. हे 2 चौकार. तिसरा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सूरज. यावेळेस अगदी अंडर आर्म बॉक्स टाईपनं टॅप केलाय. चेंडूला ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑनला एकदा कंप्लीट. एकाच धावेवरती समाधान मानलंय कारण त्यांना देखील ठाऊक आहे 2 चेंडूवरती 2 चौकार जरूर आले तर तिसऱ्या चेंडूवरती काही करणं ही थोडेसे महागडं ठरू शकते. त्यामुळे इथून एकच धाव या चेंडूवरती असेल. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 9 या आकड्यावरती. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता परंतु चुकीचं क्षेत्ररक्षण यष्टिरक्षकाच्या माध्यमातून बाईकच्या स्वरूपातून या मिळाल्या गेल्यात. त्या 4 धावा. चौकार. पादीरपाडा संघ पूर्णपणे या 4 चेंडूवरती फ्रंट फूट वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ते तब्बल 13 या आकड्यावरती. खराब गोलंदाजी. खरं तर हा चेंडू चांगला होता परंतु यष्टिरक्षकाकडून झालेल्या चुका या आपल्या संघासाठी फार महागड्या ठरू शकतात. धावफलक 13 या आकड्यावरती. अकुटप्प्याचा बॉल ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. इथून एक धाव चपळाईनं अगदी कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड कॉलिंग ऑल्सो. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून ताळमेळ आपल्याला सुरेख पाहायला मिळतो. त्यामुळे एक धाव आणखीन एक धावफलकावरती ऍड केली जाईल.
शेवटचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सुरेश. स्लोवर गतीनं फेकला गेला आहे, अपील केली आहे परंतु इथून अपील फेटाळली आहे. अगदी शेवट देखील चांगला राहिला गोलंदाज सूरजच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं षटक इथून समाप्त होत असताना धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या बिनगडी बाद 14 धावा. पाच षटकांची लढत आहे. 25 मिनिटाचा अवधी आहे. पहिलं षटक समाप्त झालंय. धावफलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाज ताकदीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज आणि साहिल. अगदी पहिल्या षटकाचा विचार केला, राजच्या बॅटमधून 2 चौकार आले परंतु नंतरचा अगदी बाईकच्या स्वरूपातून देखील चौकार पाहायला मिळाला. त्यानंतरचे 2 सिंगल. एकंदरीत 14 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 24 चेंडूंचा उर्वरित खेळ शिल्लक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं फेरबदल. चला आंबेशिव संघ जास्त विलंब करू नका. अद्यापही एक सामना चाफेवाडी विपक्ष वडवली 2 संघ उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून हा सामना पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय दूधधारी तलवार इथून वापरली गेली. लगी तो आबादी नाही तो बर्बादी. परंतु यावेळेस हा चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार. रन्स मिळतील ते 4. सुरेख चेंडू होता फुलटॉस पद्धतीचा आणि इथून 4 धावा एकवटल्यात. पुन्हा एकदा ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न होता. फर्स्टला डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलमध्ये जरूर चौकार एकवटत असताना दुसरा बॉल लगेचच कमबॅक केलं ते गोलंदाज अजयच्या माध्यमातून. धावफलकावरती धावा 18. ज्यावेळेस टप्पा पडला त्यावेळेस अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख आहे परंतु त्याहून सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं जजमेंट इथून करत असताना क्षेत्ररक्षण आणि टिपलाय झेल संपुष्टात आलाय. फलंदाज साहिलचा खेळ. धक्का क्रमांक पहिला. न्यू बॅट्समन इन एट नंबर 3 वरती गणेश या अगोदर बाद झालाय. तो फलंदाज साहिलला आपण पाहतोय. फटका सुरेख होता परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय वाईट घोषित केलाय. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. अगदी आपण पाहतोय अवंतर स्वरूपात ही धाव एकवटली जाईल. धावफलक जाऊन पोहोचला ते 19 या आकड्यावरती. 9 बॉल फेकले गेलेत. या षटकातले 3 चेंडू फेकलेत. अद्यापर्यंत 3 चेंडू फेकायचे. गोलंदाज अजय. या ठिकाणी आपण पाहतोय बॅटीची लिडिंग आहे. झेल जरूर ड्रॉप झाला आहे परंतु यष्टीरक्षकांना इथून आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपात टिपणारे आणखीन एक विकेट. फलंदाज होईल बाद. पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली होती पादेपाडा संघाची परंतु त्यानंतरचं कमबॅक राहिले पूर्णपणे. अजयचं 2 विकेट त्यांना मिळवल्यात. यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साइडला अगदी आपण पाहतो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये हा चेंडू अडवलाय आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. सातत्याने जर डॉट बॉल इथून फेस केले तर धावसंख्या कमीत कमी आपल्याला पाहायला मिळेल कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. परंतु या 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्यात अजयने फक्त आणि फक्त 5. एकंदरीत धावा झाल्यात त्या धावफलकावरती त्या 19. शेवटचा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू पाहतोय आपण लॉंग ऑफ अगदी
क्षेत्ररक्षक तैनात आहेत. थोड्याशा चुका जरूर पाहायला मिळाल्यात, परंतु या चुकीचं रूपांतर फक्त आणि फक्त एकाच धावेवरती. एका धावेनं समाधान मानलंय. षटक समाप्त झालंय. ते दुसरं पॉवर प्लेच्या या 2 षटकामध्ये धावा बनवल्यात एकंदरीत 10.00च्या सरासरीनं. त्या म्हणजे 20 धावा पादिरपाडा संघामार्फत बनवल्या गेल्यात. विकेट प्रस्थापित केल्यात त्या 2. आतापर्यंत 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला जास्त उशीर करू नका, पटापट इथून क्षेत्ररक्षण स्वीकारायचा. आजचा फायनलचा दिवस आहे. संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये अगदी अनेक क्वालिफाय झालेले 3 संघ आणि आजच्या दिवसातला कोणता संघ इथून टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. पहिल्या संघना बीसीसी गोरेगाव संघानं जिंकलाय. दुसऱ्या बाजूला यंगस्टार धनगरवाडी हा संघ विजय झालाय. चालू असलेला तिसरा सामना सन्मान्य शगाबजी बुबेरे उमर 11 गोरेगाव संघाचे सिनियर कोच म्हणून ज्यांची ओळख आहे ते देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आपण पाहतोय तिसरा षटक गोलंदाजी मार्क वरती सूरज आलाय. अगदी ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तो सूरज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल फेकत असताना इथून चेंडू फेकलाय. त्या चेंडूवरती आलाय फक्त आणि फक्त सिंगल. 21 धावा धावफलकावरती. आता स्ट्राईक एंड वरती राज. यावेळेस बॅटीची लिडिंग एज पुन्हा पाहतोय. इथून सातत्याने होत आहेत त्या चुका. या चुकीचं रूपांतर कुठल्या रूपामध्ये पाहायला मिळेल, कारण ज्या फलंदाजाची झेल ड्रॉप झाल्या त्या फलंदाजाच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून झेल ड्रॉप झालाय, परंतु कुठल्या प्रकारची कामगिरी स्वीकारली जाईल हे देखील पाहणं महत्वाचं. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला हा महत्वपूर्ण सामना आहे. या ठिकाणी अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. सातत्याने डॉट बॉल फेकले जात आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्यात, परंतु त्यानंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय ते फक्त आणि फक्त 21. कमालीची गोलंदाजी राहिली सूरजची देखील. त्यानं धावा अगदी खर्च केल्यात 11. चेंडू फेकले गेलेत वैयक्तिक त्याच्या माध्यमातून त्या 9. शेवटचे 3 चेंडू फेकणं फार महत्वाचं असेल. यावेळेस ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगदी इथून जर हा चेंडू अडवला नसता तर याचं रूपांतर चौकाराच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु इथून सुरेख असं क्षेत्ररक्षण अगदी एकाच हातावरती अडवलं गेलं. अगदी रिप्लाय ऍक्शन मध्ये देखील आपण पाहू शकता सुरेख कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. आणि इथून या चेंडूवरती वाचवल्या गेलेल्या या 3 धावा, एकंदरीत एकच धावा ऍड केल्या जाईल. धावफलक जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सुरेख चेंडू वेगवान गतीने फेकला जातोय. काही वेळेस चेंडूचा विचार केला तर चेंडू अतिरिक्त उसळी देखील आहे, परंतु काही वेळेस विचार केला चेंडूचा तर खाली बसणारा कमी उंचीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा एक बॉल फेकणं या तिसऱ्या षटकातला बाकी. 17 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती फक्त आणि फक्त 22 धावा. शेवटचा चेंडू अखोटप्याचा होता. ऑफसाईडला अगदी कव्हरच्या दिशेनं गॅप मधून ढकलायचा प्रयत्न होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात आणि एकच धावा या चेंडूवरती असेल. पाहता पाहता 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 18 बॉल मध्ये धावा बनवल्यात त्या फक्त आणि फक्त 23 धावा. चला ड्रिंक्स ब्रेक्स पाण्याची उपलब्धता करायची.
वरती धावा 23. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पार पडला गेलाय. अगदी काय रणनीती आपल्याला आता पाहायला मिळेल, आखली गेली एका पादिरपाडा या संघामार्फत. कारण विचार केला तर फक्त आणि फक्त 18 बॉलमध्ये 23 धावा त्यांना बनवल्यात. येणारे 12 बॉलमध्ये इथून कमीत कमी 20 ते 25 धावा बनवाव्या लागतील. जर क्रीडांगणाचा विचार केला, चौफेर बाजूने फटकेबाजी सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असते आणि त्यामुळे धावा देखील या मैदानामध्ये फार पाहायला मिळतात. या सामन्याचा विचार केला, अद्यापर्यंत 23 धावा धावफलकावरती होत्या. चौथा षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय तो ओमकार आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू अकुल टप्प्याचा फेकला गेलाय. अगदी अतिरिक्त उसळी, अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहायला मिळतोय आणि आलेला हा अवांतर स्वरूपाचा व्हाईट बॉल. धावफलकावरती धावा 24. यावेळेस ऑन साईडला फटका अलॉंग दी कार्पेटने सजवण्यात आलाय. चुकीचं क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्यात. धावा बनवणं फार महत्वाचं आहे. धावफलकावरती धावा 2 पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 26. 26 धावा. यावेळेस स्टेप आउट झाले होते. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न फसलाय. आणखीन एक डॉट बॉल आलाय. अगदी पहिल्या चेंडूवरती वाईट जरूर फेकलाय, परंतु त्यानंतर कमबॅक राहिलाय. दुसरा बॉल 2 धावांसाठी. त्यानंतर तिसरा बॉल हा फेकला गेलाय तो म्हणजे डॉट. शेवटचे 4 चेंडू फेकायचे. चौथं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज ओमकार अगदी स्लोवर गतीनं हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. अप साईडला आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक आले. चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल पाहायला मिळते. जर विचार केला या सामन्याचा तर मोठ्या फटक्यांपासून सातत्याने वंचित ठेवलं जात आहे. मोठे फटके येणं फार महत्वाचं आहे दोन्ही संघांसाठी. यावेळेस मोठा फटका खेचण्याचा प्रयत्नात फलंदाज बाद होऊ शकतो, परंतु यावेळेस आपण पाहतोय जजमेंट थोडंसं चुकीचं राहिलंय. अगदी दूरवरचा प्रवास करून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न होता, परंतु झेल झालाय तो ड्रॉप. या 2 धावा एकवटल्या जातील. धावफलक जाऊन पोहोचलाय. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय अगदी सिंगल डबल न धावसंख्येला आकार देण्याचं काम केलं जाते. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 29. धावा. ज्या प्रकारे म्हटलं जातं अगदी मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, त्याच प्रकारे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल. त्या सिंगल डबलला सातत्यानं प्राधान्य दिलं जातं. फुल टॉस बॉल ऑन साईडला. मिस टाइम फटका. झेलची संधी आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये इथे झेल झालाय कॅरी. फलंदाज होईल बाद. सलामीला गेलेला फलंदाज राज जड पावलाने आता मात्र तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक लागतोय 3रा. प्रथम फलंदाजी हा निर्णय त्यांच्या वाटेला आलाय. धावसंख्या कमीत कमी 50-55 धावा उभारण्याचा प्रयत्नात सध्याच्या स्थितीला चौथं षटक चालू आहे. शेवटचा हा चेंडू आहे. धावफलकावरती 29. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑनला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि इथून या 2 धाव्यांवरती समाधान मानलं गेलंय. 2 धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा पारनेर संघ.
पादेरपाडा संघाला धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 31 धावा आहेत. पहिल्या सामन्यामध्ये 56 धावा बनवल्या गेल्या होत्या. दुसऱ्या सामन्याचा विचार केला तर 62 धावा बनवल्या होत्या. पण त्या तिसऱ्या सामन्यामध्ये अद्यापर्यंत धावा पाहायला मिळत आहेत त्या फक्त आणि फक्त 31 धावा. शेवटचे 6 चेंडू फेस करत स्ट्राईक एंडवरती फलंदाज चंद्रकांत, नॉन स्ट्राईक एंडवरती नयन. पहिला बॉल अखूट टप्प्याचा. पंचांना सांगितलंय की हा चेंडू वाईट असेल. अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता परंतु ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. वाईट चेंडू अवांतर स्वरूपाचा धावा. खरं तर इथून मात्र पाधीरपाडा संघ धावा येणं फार महत्वाचे असतील. 4 षटक समाप्त झालेत फक्त आणि फक्त 32 धावा. यावेळेस देखील सुरेख पद्धतीचा चेंडू फेकलाय. सातत्याने अखूट टप्प्याचे चेंडू फेकले जातात परंतु बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नसल्या कारणाने आपण पाहतोय धावफलक फक्त आणि फक्त 32 धावा. शेवटचे 5 बॉल स्टेप आउट झालेत परंतु पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी केली जाते. हा यावेळेस देखील चेंडू ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. व्हाईट बॉल. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला नवीन वडवली संघ तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतो चाफेवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या आपण नाणेफेकीचा कौल इथून संपन्न केला जाईल. आजच्या दिवसातल्या पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असेल. एका बाजूला वडवली संघ तर दुसऱ्या बाजूला चाफेवाडी. पुन्हा एकदा खराब चेंडू. हा चेंडू देखील ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. दुपारच्या सत्रामध्ये पंचांना कवायत करण्याची एक संधी म्हणून दिली जाते ती गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. कारण सातत्याने वाईट चेंडू फेकले जातात. पहिला चेंडू वाईट होता त्यानंतरचा डॉट बॉल त्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू वाईट. चला नवीन वडोली संघाचा कर्णधार या आपण लगेचच या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. शेवटचे 5 बॉल फेकणं शिल्लक आहे. यावेळेस आता आपण पाहतोय सुरेख चेंडू फेकला गेलाय. शेवटचे 4 चेंडू फेकणं बाकी आहे. मुकलेश साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल देखील केला गेला आपण पाहतोय. चाफेवाडी संघानं इथून नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय तर आमंत्रित केलाय नवीन वडीवली या संघाला क्षेत्ररक्षणासाठी. एक शॉट डाव आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा जरूर एकवटल्या होत्या परंतु त्यामध्ये एक शॉट डाव आपल्याला पाहायला मिळते. अचूक असं लक्ष आपल्याला पाहायला मिळते दोन्ही पंचांच्या माध्यमातून. एका बाजूला अनंता गावंडा तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते ते चिंता. चांगला असा पंचगिरी सातत्यानं आजचा 4था दिवस आणि चांगली पंचगिरी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सध्या गोलंदाज आणि विकेट किपर हे दोन्ही खेळाडूंमध्ये सातत्यानं खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सातत्यानं चेंडू फेकली जाते ते अवांतर वाईटच्या स्वरूपातून धावांना आकार देण्याचं काम आता मात्र पाधीरपाडा हा संघ. 35 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस हा चेंडू सुरेख होता असं वाटलं होतं लेगस्टिकच्या बाहेर आहे परंतु पंचाने सांगितलं की हा डॉट बॉल आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत धावफलकावरती. धावा 35. दुपारच्या सत्रामध्ये अगदी शांत संयमी वातावरण आणि त्यामध्ये चालू असलेला हा शांत असा खेळ दोन्ही संघांच्या माध्यमातून मोठे फटक्यांपासून वंचित सातत्यानं ठेवला जातोय. यावेळेस हा फटका अगदी आपण पाहतोय हवेमध्ये जरूर होता. जजमेंट चुकीचा. एकाच टप्प्यावरती चेंडूला अडवलं असतं तर कदाचित सिंगल डबल पाहायला मिळाली असती परंतु चुका या सातत्याने पाहायला मिळत आहेत. आणि आणखीन एक आलेला हा मिसफिल्डच्या स्वरूपात चौकार. 39 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा एक बॉल. हा चेंडू अलॉंग दी कार्पेट न ऑफसाइडला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत. गॅप भली मोठी आहे. इथून चेंडू थांबणार नाही. मेसफिल्डच्या स्वरूपात आलेला चौकार. त्यानंतर फलंदाज आपण पाहतोय चंद्रकांतच्या बॅट मधून आलेला बॅक टू बॅक दुसरा दमदार चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आता वेग दिला जातोय. जर बॅक टू बॅक 2 चौकार आले त्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 43 धावा. आता येणारं समीकरण मैदानामध्ये शिल्लक राहिलंय 30 बॉल आणि 44 धावसंख्येची गरज.
ची जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे 30 बॉल मध्ये. नक्कीच क्रीडांगण ज्यांच्या मालकीचं आहे ते सन्माननीय अखिलजी बुबेरे साहेब हे देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. सन्माननीय सैबाज चाचा बुबेरे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी शैबाज चाचांचा अखिल चाचांचा विचार केला तर क्रिकेटवरती सातत्यानं ज्यांचं प्रेम असतं असे व्यक्तिमत्व येणाऱ्या काळामध्ये त्यांची भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धा देखील याच क्रीडांगणामध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 4 जानेवारी या दिवसापासून या 4 दिवसीय कालावधीमध्ये ही नाईट क्रिकेट भव्य दिव्य स्पर्धा अतिशय नावाजलेली गावाजलेली स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये निश्चित रूपाने आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातला मेगा फायनलचा हा आजचा दिवस त्यातला तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. लो स्कोरिंगचा सामना जरूर आहे 30 बॉल मध्ये बनवायचा. त्या विजयासाठी 44 धावा. या 44 धावा बनवण्यासाठी स्ट्रायकिंग वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज. पहिला बॉल इथून आपण पाहतोय डॉट बॉल जरूर आलाय, परंतु पंचांना सांगितलंय की हा चेंडू असेल तर नो ओव्हर स्टेपिंगचा हा चेंडू नो घोषित केला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज P1 चा षटक घेऊन आलाय तो सागर आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज तो सागर आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सूरज आणि प्रथमेश पाहायला मिळतोय. इथून पंचांचा पुन्हा एकदा नो चेंडू घोषित केला गेलाय, कारण पुन्हा एकदा त्याच चुका ओव्हर स्टेपिंगचा हा देखील चेंडू फेकला गेला. बॅक टू बॅक 2 चेंडू नो पंचांनी घोषित केल्यात. खराब गोलंदाजी इथून सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते. खरं तर धावांचा डोंगर उभा करायचा होता, परंतु तिथे आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 43 धावा बनवल्या गेल्या. 44 धावांचं लक्ष आणि कमी धावसंख्येच्या पाठलाग करत असताना खरं तर जास्तीत जास्त धावा खर्च केली जात्या. सध्याच्या स्थितीला एकही चेंडू फेस न करता तब्बलकावरती धावा 3 आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस 6 चेंडू आता मात्र वाईट फेकला गेलाय. सातत्यानं खराब गोलंदाजी केली जाते. पहिल्या 2 चेंडूवरती नो फेकल्या, त्यानंतरचा हा चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईट आहे. एकही चेंडू न टाकता आपण पाहतो धावसंख्या धावफलकावरती येते 4. नेक्स्ट मॅच अतिशय महत्वाची मॅच असेल. एका बाजूला हार्ड हिटर फलंदाज असतील सर्व संघाचे आपल्याला पाहायला मिळतील चाफेवाडी, तर दुसऱ्या बाजूला संघ नवीन वडवली अंबरनाथ विभागातून ना देखील संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. सातत्यानं खराब गोलंदाजी करत असताना गोलंदाज सागर आपण पाहतोय. पॉवर प्लेचा P1 चं षटक आहे. खरं तर जबाबदाऱ्या असतील, कारण 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. धावा वाचवणं फार महत्वाचं आहे, परंतु सातत्यानं खराब चेंडू फेकले तर पूर्णपणे अगदी सोपं पडून जाईल सामना विजयासाठी. ते म्हणजे संघ आपण पाहतोय आंबेशिव. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरे धाव देखील कंप्लीट केली जाते. 2 धावा सहजरित्याने कंप्लीट केल्यात. जर विचार केला तर फक्त आणि फक्त पहिला चेंडू आताशी फेकला गेला आहे आणि एका चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात त्या गोलंदाज सागरनं. त्या 44 धावांचं लक्ष, या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 7 धावा सहजरित्यानं पहिल्या चेंडूमध्ये एकवटल्या गेल्यात. यावेळेस हो फटका सुरेख आहे. यावेळेस ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना चेंडूला पाठवलंय सीमा पार. फलंदाज प्रथमेशच्या बॅट मधून आलाय खणखणीत दमदार षटकार. या क्रीडांगणामध्ये सातत्याने धावा बनत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 44 धावांचं लक्ष थोडंसं
सोपं जरूर आहे, पण ते कठीण बनवावं लागेल ते गोलंदाजी करत असताना पादिरपाडा या संघाला. यावेळेस आणखीन एक आता मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक खुला आहे. फाईन लेगला पाहायला गेलं तर या चेंडू ट्रॅव्हल झालाय. वन बाउन्स ओव्हर द रोप. रन्स मिळतील 4 चौकार. पाहायला सातत्यानं अगदी एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जात होत्या, परंतु यावेळेस आता मात्र फलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकार. 3 चेंडू त्यानं फेस केलेत. 12 धावसंख्येवरती तो वैयक्तिक बॅटिंग करतोय. धावसंख्या संघाची विचार केला 3 बॉल मध्ये 17 धावा. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा यावेळेस देखील चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिझनला. चेंडू थांबणार नाही. रन्स मिळतील त्या 4. 21 धावा 4 चेंडू मध्ये खर्च केल्या जात आहेत. सातत्यानं खराब गोलंदाजी पादिरपाडा संघामार्फत आपल्याला पाहायला मिळते. कदाचित इथून आयोजकांचा वेळ वाचवण्याचं काम आंबेशिव संघामार्फत चालू आहे. 5 षटकांचा खेळ 30 चेंडू मध्ये 44 धावा बनवायच्यात. 4 चेंडू मध्ये 21 धावा बनवल्या गेल्यात. अर्धा पल्ला इथून गाठला गेलाय तो आंबेशिव संघामार्फत. स्ट्राईक इन वरती प्रथमेश. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच आमच्या दिशेने वळतील. कदाचित हा वाटलं होतं की हा चेंडू सुरेख पद्धतीने डॉट फेकलाय, परंतु लगेचच पंचांना अगदी एक गोड स्माइल केली आणि सांगितलंय की हा चेंडू देखील वाईट आहे. अवांतर स्वरूपाच्या धावा सातत्यानं खर्च केले जात आहेत. 22 धावा धावफलकावरती. फुल टॉस बॉल. बॅटीची लिडिंग एज. झेलची संधी. यष्टीरक्षक स्वतः. चेंडू खाली आहेत आणि यावेळेस चुका नसतील. पहिला धक्का लागत असताना फलंदाज होईल बाद प्रथमेश. बॅक टू द डग आउट. शेवटचा एक चेंडू अद्यापर्यंत शिल्लक आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 22. न्यू बॅट्समन नितीन इन नेट नंबर 3 वरती दाखल होईल. पहिलं षटक थोडंसं महागडं. अगदी 22 धावा जरूर आल्यात, परंतु इथून देखील सामना बनवू शकतात जर सातत्याने डॉट बॉल आले, जर सातत्याने विकेट प्रस्तावित केल्या तर हा सामना देखील आंबेशिव संघाला कठीण होऊ शकतो. परंतु जर त्याला महत्व नाही, इथून चांगली गोलंदाजी करणं फार महत्वाचं आहे. सध्याच्या स्थितीला 5 बॉल फेकलेत. 22 धावा धावफलकावरती आहेत. चला चाफेवाडी संघ आणि वडवली संघ आपण दोन्ही संघाने तयार राहायचं. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये हे दोन्ही संघ पाहायला मिळतील. नाणेफेकी जिंकून चाफेवाडी संघाने प्रथम फलंदाजीचा एक धाडसी निर्णय जर स्वीकारलाय. यावेळेस हा फटका ऑनसाइडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑनला. एकच धाव या चेंडूवरती असेल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. अतिशय महागडं षटक ठरलं गेले हे पहिलं पॉवर प्लेचा. या 6 चेंडूमध्ये तब्बल धावा खर्च केल्या ते 23. तर आता समीकरण शिल्लक राहिलाय. येणारे चेंडू असतील ते 24 आणि विजयासाठी धावा बनवायच्या त्या फक्त आणि फक्त 21. नवीन गोलंदाज पॉवर प्लेचं P2चं षटक घेऊन आलाय तो साहिल. 24 बॉल मध्ये 21 धावा बनवायच्या आहेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये 18 बॉल मध्ये 28 धावा बनवायच्या होत्या SD11 काराव संघाला, परंतु त्या धावा देखील रोखल्या गेल्या. त्या मात्र यंगस्टार धनगरवाडी या संघांमार्फत. या क्रीडांगणाचं वैशिष्ट्य आहे, याच क्रीडांगणामध्ये धावा बनवल्या देखील जातात आणि या क्रीडांगणामध्ये धावा रोखल्या देखील जातात. भव्य दिव्य चौफेर बाजूने हे क्रीडांगण आपण पाहतोय. अतिशय सजलेलं श्री गणेश क्रिकेट संघ गोरेगाव यांच्या मार्फत ही स्पर्धा भरवली गेली. अतिशय सुरेख असं आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतो. 24 बॉल 21 ची गरज आहे. अपील केली जाते, लाऊड अपील, परंतु अपील मध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वास कमी आहे. इथून हा चेंडू आलाय तो वाईड आपण पाहतोय. कदाचित असं वाटलं होतं की हा चेंडू निर्धाव असेल, परंतु अगदी शेवटच्या क्षणी पंचांना सांगितलं हा चेंडू वाईड असेल. पुन्हा एकदा अवांतर दाब. पंचांचा निर्णय अंतिम असेल. कोणत्याही खेळाडूने वाद घालू नका. यावेळेस आता मात्र फलंदाज असेल बाद.
न्यू बॅट्समन ऋतिक इंटर झाले 3 नंबर 4 वरती. खरं तर 24 बॉलमध्ये 21 बनवायचे होते, आता 23 मध्ये 20 बनवायचे आहेत. सामना एकतर्फी जरूर आहे, परंतु इथून सामना आता कठीण बनवावा लागेल. गोलंदाज साहिलला विकेट प्रस्थापित करावे लागतील, डॉट बॉल फेकावे लागतील. रनअप मध्ये थोडासा अडथळा निर्माण झालाय पंचांच्या उजव्या बाजूने. अगदी राईट आर्म राऊंड विकेटने आपण पाहतोय गोलंदाजीचा मारा करत असताना. यावेळेस हा देखील चेंडू वाईट पंचांनी घोषित केलाय. पडल्यानंतर कदाचित वाईट अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा चेंडू वळण घेत असताना पूर्णपणे एकतर्फी सामना आपल्याला पाहायला मिळतो. या सामन्यामध्ये फारशी चुरस आपल्याला पाहायला मिळत नाही. 25 धावा धावफलकावरती बनवल्यात. 23 बॉलमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस फटका फसलाय की काय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, परंतु डीपलाय झेल आणि संपुष्टात आलाय फलंदाज ऋतिकचा खेळ. इथून सातत्याने जर विकेट प्रस्थापित केले तर पुन्हा एकदा आंबेशिव हा संघ बॅकफुट वरती पाहायला मिळेल. परंतु इथून जरी एखादा दुसरा मोठा फटका आला तर कमबॅक राहील पुन्हा एकदा आंबेशिव संघाचा. धावफलकावरती धावा 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. न्यू बॅट्समन अजय आलेत. 22 बॉल मध्ये 19 धावा आता बनवायच्या आहेत. 24 मध्ये 21 बनवायचे होत्या. 2 चेंडू मध्ये खरं तर अवंत स्वरूपात धावा जरूर खर्च केल्यात, परंतु विकेट देखील प्रस्थापित केल्या. यावेळेस देखील फटका फसला, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा पार. रन्स मिळतील त्या वन बाउन्सच्या स्वरूपात 4. एकवीस बॉल आता 15 धावसंख्येची गरज आहे. न्यू बॅट्समन अजय आले. पहिल्या बॉल मध्ये त्याने चौकार लगावलाय. यावेळेस ऑन साइडला हा फटका फसलाय की चेंडू चाललाय सीमा पार. इथून आपण पाहतोय अजयच्या बॅट मधून आलाय खणखणीत षटकार. धावफलकावरती धावा आता वेगानं पुढे सरसावल्या जात आहेत. धावफलक जाऊन पोहोचले 35 धावा. आता येणारे चेंडू 20 आहेत. विजयासाठी 9 धावसंख्येची गरज आहे. चला नवीन वडवली संघ आपण देखील सज्ज राहा. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन आपल्याला क्षेत्ररक्षण करायचं. यावेळेस आणखीन एक फटका आपण पाहतोय. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन. चेंडू चालाय सीमा पार. रन्स मिळतील 6. आणखीन एक षटकार. शेवटचे 3 धावा इथून आता बनवायच्या आहेत. विजयासाठी 9 धावसंख्येची गरज होती. आता 19 चेंडू मध्ये बनवायच्या 3 धावा. जर या सामन्याचा विचार केला तर अगदीच वेळ वाचवण्याचा प्रयत्न आंबेशिव संघामार्फत पाहायला मिळतोय. यावेळेस देखील ऑनसाइडला फटका सुरेख आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल का? एक धाव तर सहजरित्याने कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची ठरेल, परंतु या सहजरित्यानं एकवटल्या गेल्या त्या 2 धावा. षटक समाप्त झालंय दुसरं. 12 बॉल मध्ये तब्बल धावा बनवल्या त्या 43. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी धावा बनवायच्या त्या फक्त आणि फक्त 1. गरज आहे आणि इथून एक धाव कंप्लीट केली जाईल का? परंतु इथून विकेट प्रस्थापित केली आहे. फक्त आणि फक्त एका धावेची गरज असताना आणखीन एक विकेट लागली. आता विजयासाठी आपण पाहतोय 17 चेंडू आहेत. फक्त आणि फक्त एक धाव बनवायची आहे. एका धावेची औपचारिकता शिल्लक राहिली. यावेळेस घुटनाटेक तमाशा देख. चेंडू चाललाय सीमा रेषा लगत. चेंडू चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 6. अजय या फलंदाजाच्या बॅट मधून आला हा तिसरा षटकार. वैयक्तिक 5 बॉल मध्ये
त्यानं धावा बनवल्यात ते तब्बल 24. इथून सामना झालाय समाप्त. अगदी 44 धावांचं लक्ष होतं, सहजरित्यानं कंप्लीट केलंय. विचार केला तर 14 बॉलमध्ये 49 धावा बनवल्या गेल्या त्या आंबेशिव या संघामार्फत. आणि हार्ड लक इथून